जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. भारत देशामध्ये अध्यात्म एक विशाल विषय आहे. करोडो लोक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. कोणतंही क्षेत्र असो त्याच्यामध्ये हजारो लोक कार्यरत असतील तर एखादा दुसरा व्यक्ती चुकीचं वागलं म्हणून संपूर्ण क्षेत्राला दोष देता येत नाही आहे. एखादा व्यक्ती देव प्रसन्न आहे असं म्हणून त्याचं कर्म आणि आचरण चांगलं ठेवत नसेल, त्याच्याकडून लोकांची फसवणूक लबाडी होत असेल तर भारत देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. एखादा व्यक्ती चुकीचं वागल, लोकांची फसवणूक करेल, क्षेत्र अध्यात्म असो, राजकारण असो, नोकरी असो, शिक्षण असो, त्या व्यक्तीस कायद्याच्या चौकटीमध्ये चुकीचं वागल्यानंतर शिक्षा होणारच हे अंतिम सत्य असताना आज काही लोकांची विचारश्रेणी देव नाही आहे, देवीय ऊर्जेला नावं ठेवण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रातील एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या चुकीचं उदाहरण देऊन राम रहीम आसराम बापू यांनी काय केलं असं म्हणून आध्यात्मिक क्षेत्राला नावं ठेवत आहेत. एखादा व्यक्ती देव नाही आहे आणि देवीय ऊर्जेला आव्हान देत असेल तर त्या व्यक्तीचं उरलं सुरलं आयुष्य दुःखामध्ये, अडचणीमध्ये जाऊ शकतं. ही माहिती मी एवढ्यासाठीच देत आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये हजारो लाखो लोक कार्यरत असतील तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने चूक केली म्हणून संपूर्ण क्षेत्राला नावं ठेवता येणार नाही आहेत. आध्यात्मिक क्षेत्राची विश्वासार्हता वाढावी म्हणून ही माहिती मी महाराष्ट्रातील जनतेला देत आहे. आई राजा उद उद बोल भवानी माता की जय. जय भवानी, जय श्रीराम. जगदंब हर हर महादेव, हर हर महादेव.